नगर जिल्हा ही संत महंतांची भूमी म्हणून ओळखली जाते। मणीचे कानिफनाथ, मोहट्याची आई रेणुका, शिंगणापूरचे शनी महाराज, शिर्डीचे साईबाबा या सोबतच श्री क्षेत्र देवगड येथील दत्त मंदिर हे महाराष्ट्रातच काय पण भारतात प्रसिद्ध आहेत। शिर्डी, शनी शिंगणापूरला येणारे भाविक आवर्जून या पृथ्वीवरच्या स्वर्गाला भेट देतात। याच संस्थांचे प्रमुख आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शक भास्कर गिरीजी महाराज यांच्या मातोश्री सरूबाई ज्ञानदेव पेसोडे यांचे रविवारी निधन झाले। वयाच्या 99व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनामुळे देवगड परिसरासह संपूर्ण भक्त परिवारावर शोककळा पसरली। रविवारी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले। प्रवरा नदी काठी असलेल्या अन्नपूर्णा प्रसादालयाच्या प्रांगणात ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात अंत्यसंस्कार पार पडले। या घटनेनंतर देवगड पुन्हा चर्चेत आले। माऊली सरूबाई नेमक्या कोण आणि देवगड संस्थानचा इतिहास काय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। शबरी कुळात जन्मलेल्या मुलाची व त्याच्यातील वाकसिद्धीची प्रचिती यायला लागल्यावर किसनचा किसन महाराज व त्यानंतर किसनगिरी बाबा झाले। प्रवरा तीराकाठी एका औदुंबराच्या झाडाखाली त्यांनी श्री दत्त मंदिराची स्थापना केली। 1957 साली याच औदुंबराभोवती भव्य मंदिराचे बांधकाम सुरू झाले। किसनगिरी महाराजांच्या दिव्य तत्वाची प्रचिती येत गेल्यावर तेथे भक्तांचा ओढा वाढू लागला। अहिल्यानगर जिल्ह्यातीलच नाही तर नाशिक, संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील भाविकही बाबांच्या दर्शनासाठी येऊ लागले। वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या श्री दत्त मंदिराची उभारणी झाली। 1983 पासून हरिकथा, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून या मंदिरातून नियमितपणे समाज प्रबोधन केले जाऊ लागले, ते आजही कायम आहे। वारकरी शिक्षणाची परंपराही या मंदिरातून पाळली गेली। आजही तेथे 50-60 विद्यार्थी शालेय शिक्षणाबरोबरच गीता, हरिपाठ, मृदुंग वादन, ज्ञानेश्वरी गाथा याचे अध्ययन करत आहेत। किसनगिरी बाबांनी दाखवलेल्या मार्गानुसार दरवर्षी माधुकरीच्या माध्यमातून संस्थांचा आर्थिक कारभार चालतो। याच मंदिराचे महंत म्हणून सध्या भास्कर गिरी महाराज कार्यरत आहेत। सुमारे 55 वर्षांपूर्वी सद्गुरू किसनगिरी बाबा यांनी या देवस्थानचा उत्तराधिकारी म्हणून भास्कर गिरी महाराजांची नियुक्ती केली। 1975 पासून गुरूंच्या आज्ञेनुसार ते येथे हरिचिंतन कार्य कीर्तनाच्या माध्यमातून अखंड अध्यात्माचा प्रवास करत आहेत। विदर्भातील शेगाव जवळील पिंपराळा हे छोटेसे खेडेगाव हे पूजनीय भास्कर गिरी महाराजांचे मूळ गाव। आई सरूबाई आणि वडील ज्ञानदेव पाटील पेसोडे यांनी आध्यात्मिक शिक्षणासाठी मुक्ताईनगर जवळील मेहून येथे महंत श्रीराम महाराज यांच्याकडे ठेवले होते। पूजनीय किसनगिरी बाबांनी 1975च्या दरम्यान भास्कर गिरी महाराजांना देवगडला आणून त्यांना शिष्यत्व प्रदान केले। 1983 मध्ये किसनगिरी बाबांच्या निर्वाणानंतर पूजनीय भास्कर गिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचा कारभार सुरू झाला। भास्कर गिरी महाराज सध्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत। अयोध्या राम मंदिर आंदोलनात महाराजांचा मोलाचा वाटा होता। रामशिला पूजन समितीचे ते महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष होते। विश्वमंगल गोग्राम यात्रेचे ते प्रांताचे संयोजक होते। डॉक्टर हेगडेवार जन्मशताब्दी समारोह समितीचे, गोळवलकर गुरुजी जन्मशताब्दी समारोह समितीचे ते सदस्य होते। 8 नोव्हेंबर 2017 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहनजी भागवत यांनी देवगड येथे मुक्कामी थांबत भास्करगिरी महाराजांची भेट घेतली होती। भास्करगिरी महाराज हे ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत। देव, देश आणि धर्मासाठी भास्करगिरी महाराजांनी मोलाचे कार्य सुरू ठेवले आहेत। त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे सगळेच VVIP नेते हे भास्करगिरी महाराजांना आदराने ओळखतात। याच भास्करगिरी महाराजांच्या आई सरूबाई यांचे रविवारी निधन झाले। सरूबाई पेसोडे यांच्या निधनाची बातमी समजताच देवगड संस्थानच्या भक्त परिवारासह राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला। देवगड भक्त परिवाराने महाराजांच्या निवासस्थानी धाव घेत त्यांचे सांत्वन केले। वारकरी संप्रदायातील अनेक कीर्तनकार आणि भाविकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरूबाईंना श्रद्धांजली वाहिली। मिळालेल्या माहितीनुसार सरूबाई पेसोडे गेल्या काही काळापासून अल्पशा आजाराने त्रस्त होत्या। रविवारी सकाळी 6:14 सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। मृत्यू समयी त्या 99 वर्षांच्या होत्या। भास्करगिरी महाराजांसारख्या थोर महंतांच्या जडणघडणीत त्यांच्या मातोश्रींचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते। सरूबाई यांच्या पश्चात 2 मुले आणि 1 मुलगी असा एक मोठा परिवार आहे। त्यांच्या मुलांमध्ये देवगड संस्थेचे महंत भास्करगिरी महाराज आणि मधुकर ज्ञानदेव पेसोडे यांचा समावेश आहे। कमलाबाई पांडुरंग रायपुरे या त्यांच्या कन्या आहेत। एका आदर्श मातेच्या निधनाने पेसोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। त्यांच्या अंत्यविधीला नेवाशाचे आमदार विठ्ठल लंघे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, माजी मंत्री शंकरराव गडाख, ज्ञानेश्वर देवस्थानचे अध्यक्ष देवीदास महाराज मस्के, उद्धव महाराज मंडलिक, गोविंद महाराज जाटदेवळेकर,
समाधान महाराज शर्मा, बाजीराव महाराज चंदेले, कैलासगिरी महाराज, केशव महाराज उखळीकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या देवगडच्या माऊलीला व भास्करगिरी महाराजांच्या मातोश्रींना अहिल्यानगर लाईव्ह 24 कडून भावपूर्ण आदरांजली.